नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जर्नल जे प्रकरण नंबर 3 आहे या जर्नल विषयी आपण बघणार आहोत. सर्वसाधारणपणे आपण अगोदर जो काही थिअरॉटिकल भाग बघितलेला आहे, युटिलिटी ऑफ जर्नल, देन मीनिंग ऑफ जर्नल अँड डेफिनेशन ऑफ जर्नल. सर्वसाधारणपणे जर्नल हा जो काही बेस आहे हा आपण अकाउंटचा आत्मा मानत असतो, द सोल ऑफ अकाउंटिंग. आणि संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये हा जो काही जर्नल आहे हा जर्नल टॉपिक हा अति महत्त्वाचा असा जर्नल टॉपिक आहे. आता या जर्नलमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या एंट्रीज करावयाच्या आहेत किंवा ज्या एंट्री करायच्या असतात त्या कशा पद्धतीने कराव्या लागतात. आपण ज्या काही युटिलिटीज ऑफ जर्नल बघितलं, अकाउंटिंग प्रोसिजर फॉलो बाय बेसिक अकाउंटिंग डॉक्युमेंट्स, देन इट हेल्प्स फाइंड आउट द प्रिव्हेंट एरर्स, it helps check arithmetical accuracy of the transaction मधली arithmetical accuracy. It helps preparation of a final account. या सर्व बाबी त्याच्यामध्ये असतात. देन आता आपल्याला जर्नलकडे वळायचं आहे की जर्नल काय आहे. मग यामध्ये आपल्याला प्रकरण नंबर 3 जर्नल हा भाग दिलेला आहे. स्पेसिमिन ऑब्लिक फॉर्मॅट रुलिंग प्रोफार्मा ऑफ जर्नल. याच्यामध्ये स्पेसिमिन फॉर्मॅट रुलिंग म्हणजे सर्वांचा अर्थ हा या ठिकाणी एकच होतो की जर्नल तयार करण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर काय तयार करावं लागतं, स्ट्रक्चर काय आखावं लागतं किंवा त्याची रुलिंग कशी करावी लागते, आखणी कशी करावी लागते. मग स्पेसिमिक फॉर्मॅट रुलिंग प्रोफॉर्मा ऑफ जर्नल हा आपल्याला या ठिकाणी बघायचा. आता याच्यामध्ये जर्नल बुक ऑफ या ठिकाणी आपण ज्या इन्स्टिट्यूटचं जर्नल बनवत आहोत, ज्या संस्थेचं जर्नल बनवत आहोत त्या संस्थेचं वर नाव टाकणं आवश्यक आहे. मग या ठिकाणी वर नाव टाकताना समजा आपण म्हणणार PQR लिमिटेड, PQR लिमिटेड अशा पद्धतीने आपण समजा त्याचं या ठिकाणी नाव टाकू शकतो. मग हे PQR लिमिटेड टाकल्यानंतर मग सर्वात महत्वाचं पहिलं की वर आपल्याला ज्या संस्थेचं आपण जर्नल बुक तयार करत आहोत त्या संस्थेचं वर नाव टाकणं प्रायमरी स्टेजला आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर्नलची रुलिंग करणार आहोत. पहिला कॉलम आहे डेट, दुसरा कॉलम आहे पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम आहे LF, चौथा कॉलम आहे डेबिट अमाउंट और डेबिट रुपीज, पाचवा कॉलम आहे क्रेडिट रुपीज. या पद्धतीनं हे स्ट्रक्चर तयार करणार. मग हे स्ट्रक्चर तयार करत असताना या ठिकाणी एका जर्नल एंट्रीच स्ट्रक्चर तयार केलं. या ठिकाणी आपल्याला अनेक जर्नल एंट्री असतात. हे स्ट्रक्चर मोठे आहे किंवा मोठं तयार करणं. मग याच्यामध्ये फर्स्ट कॉलम ऑफ डेट, पहिला कॉलम जो आहे तो डेटचा कॉलम आहे. ओके. मग इन दिस कॉलम जर्नल रेकॉर्ड ऑफ द इयर. या कॉलम मध्ये जर्नलचं रेकॉर्ड असतं त्या वर्षीचं. मग या ठिकाणी आपण समजा डेट टाकली, फॉर एक्झाम्पल
जून 2020. या ठिकाणी 30 जून 2020 आपण ही तारीख त्या ठिकाणी सेट केली. मग डेट 30 जून 2020 या दिवशी आपला व्यवहार झाला. मग त्याच्यामध्ये इयर, मंथ अँड डेट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची दिवस, महिना आणि वर्ष टाकणं गरजेचं आहे. रिटन इन दिस कॉलम. द इयर शुड बी रिटन ॲट द टॉप अँड बिलो मंथ डेट वाईज शुड बाय रिटन. त्याची एक मेथड आहे. इयर शुड बी रिटन ॲट द टॉप. मग या ठिकाणी आपण अगोदर नेहमी लिहित असताना काय करायचं की अगोदर वर्ष टाकायचं 2020. हे 2020 वर्ष टाकलं, शुड बी रिटन ऑन टॉप अँड बिलो मंथ अँड डेट. मग या ठिकाणी 2020 मग आपण 30 जून हे पहिले ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी टाकलं. मग या पद्धतीने डेट कॉलम हा त्या ठिकाणी तयार करायचा असतो. डेट कॉलम तयार करत असताना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ॲक्युरेट तारीख, ज्या दिवशीचा व्यवहार झालेला आहे त्या दिवशीची तारीख टाकणं आवश्यक असतं. आता डेट कॉलम झाला की पुढचा कॉलम आपल्याला दिलेला आहे पर्टिक्युलर्स. आता हा पर्टिक्युलर कॉलम देत असताना किंवा पर्टिक्युलर कॉलम आपल्याला दिल्यानंतर इन पर्टिक्युलर कॉलम जर्नल एंट्री पास इन 3 पार्ट्स. 3 पार्ट मध्ये जर्नल एंट्री या ठिकाणी पास केली जाते. मग हा पर्टिक्युलर कॉलम म्हणजे तुमच्या झालेल्या व्यवहारासंबंधित तपशील हा या पर्टिक्युलर कॉलम मध्ये येत असतो. मग या ठिकाणी आपण पर्टिक्युलर हा कॉलम तयार केलेला. मग याच्यामध्ये तुमच्या व्यवहारासंबंधी झालेला तपशील हा यामध्ये उल्लेखनीय असतो. मग 3 पार्ट मध्ये म्हणजे काय? पर्टिक्युलर मध्ये पहिला पार्ट डेबिट अकाउंट. डेबिट अकाउंट इन इट अ रेकॉर्ड ऑफ नेम ऑफ अकाउंट टू बी डेबिटेड. ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट केलेलं आहे किंवा ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट दिलेलं आहे ते पहिल्या ठिकाणी किंवा पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला लिहावं लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही माल एखाद्याला विकला, XYZ ला माल विकला उधारीवर. मग XYZ अकाउंट डेबिट समजा, मग या ठिकाणी आपण म्हणणार XYZ अकाउंट डेबिट. मग XYZ अकाउंट डेबिट म्हणल्यानंतर मग पहिला पार्ट हा XYZ अकाउंट डेबिट कॉलम मध्ये. मग या ठिकाणी आपल्याला XYZ अकाउंट डेबिट, मग पहिल्या स्टेप मध्ये पर्टिक्युलर मध्ये आपण डेबिट अमाऊंट या ठिकाणी लिहित असतो. त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये इट रेकॉर्ड द नेम ऑफ अकाउंट टू बी क्रेडिटेड. याच्यामध्ये तुम्ही कोणत्या अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागतं. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही ज्या अकाउंटला डेबिट केलं ते, दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही ज्या अकाउंटला क्रेडिट केलं ते. मग याच्यामध्ये तुम्हाला दिस डेबिटेड बाय अप्लाइंग द रूल्स नुसार तुम्ही ज्या अकाउंटला डेबिट केलेलं आहे अँड क्रेडिट दिस इज डेडिकेटेड बाय अप्लाइंग टू डेबिट अँड क्रेडिट रूल्स. द अकाउंट टू बी डेबिटेड इज ऑलवेज रिटन फर्स्ट. The account to be debited always written first. Then account to be credited is always written second number. When the word debit is written from the debited account
column. The account to be created written on the next line beginning of 2. मग सुरुवातीला आपण XYZ अकाउंट डेबिट, ज्या अकाउंटला डेबिट दिलं त्या अकाउंटच्या सुरुवातीला आपण या ठिकाणी एंडला डेबिट असं 2 नंबर अकाउंट आपण क्रेडिट केलं. मग XYZ अकाउंट डेबिट 2, नेहमी ज्या अकाउंटला आपण क्रेडिट करतो त्या अकाउंटची सुरुवात नेहमी 2 ने करायची असते, कारण आपण त्या अकाउंटला क्रेडिट करत असतो. मग हे झालं डेबिट आणि क्रेडिट. आणि दॅन पर्टिक्युलर मधला तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आहे नॅरेशन. नॅरेशन म्हणजे अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. मग इट मीन्स पेज नंबर इट मीन्स brief explanation of journal entry. It is written on bracket and beginning with being. आणि 3 नंबरला जो भाग आहे तो आहे नॅरेशन. सुरुवातीला आपण डेबिट दिलं, नंतर आपण क्रेडिट दिलं, त्याच्यानंतर आपण नॅरेशन सुरुवात केली, ती पण बिईंग ने सुरुवात केली. डेबिट दिलं की डेबिटला आपण शेवटला डेबिट लिहितो DR. त्याच्यानंतर क्रेडिट दिलं, सुरुवात आपण 2 ने करतो. डेबिट झालं, क्रेडिट झालं आणि तिसरं नॅरेशन लिहायचं असतं, ब्रीफ एक्सप्लेनेशन लिहायचं असतं. कशाचं? जर्नल एंट्रीचं. तर ती जर्नल एंट्रीचं ब्रीफ एक्सप्लेनेशन हे नेहमी बिईंगने या ठिकाणी सुरुवात करायची असते. नॅरेशन म्हणजे आपण जो व्यवहार केला, मग या ठिकाणी सोल्ड गुड्स टू XYZ. मग सोल्ड गुड्स टू XYZ, मग XYZ अकाउंट डेबिट बिकॉज XYZ इज अ रिसिव्हर ऑफ गुड्स. नॉमिनल अकाउंट पर्सनल अकाउंट नुसार काय? डेबिट द रिसिव्हर. या ठिकाणी आपण माल विकलेला आहे XYZ ला. XYZ इज अ रिसिव्हर ऑफ गुड्स दॅन XYZ अकाउंट डेबिट. दॅन माल आपण विकला म्हणजे तो आपला विक्री म्हणजे त्या ठिकाणी सेल्स या ठिकाणी आला. मग आपण टू सेल्स म्हणू शकतो. आपण टू सेल्स अकाउंट. ही झाली जर्नल एंट्री. दॅन आफ्टर नॅरेशन अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचं एक थोडक्यात वर्णन असतं. मग आपण काय म्हणणार? बिईंग, कारण की. बिईंगचा अर्थ होतो कारण की आपण माल विकला. बिईंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. उधारीवर आपण माल विकला. हे झालं पर्टिक्युलर. दॅन नंबर 3rd कॉलम. नंबर 1st डेट, नंबर 2nd पर्टिक्युलर, नंबर 3rd LF. LF means लेजर फोलिओ. शॉर्ट फॉर्म आपण चालू लेक्चर मध्ये आपण त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म लिहू शकता लेजर फोलिओ. व्हॉट इज मीन बाय लेजर फोलिओ? मग या ठिकाणी आता लेजर फोलिओ इट मीन्स अ पेज नंबर ऑफ लेजर. LF, what is called LF? Ledger folio. It means of page number of ledger. लेजर जर्नल नंतर आपण लेजर बघणार आहोत. खाते वहीचं पान नंबर. की तुम्ही ही जर्नल एंट्री ही रोज कीर्तची नोंद आहे, रोजची नोंद आहे. हिचा दुसरा इफेक्ट किंवा दुसरी नोंद कुठं केलेली आहे त्याचं पान नंबर म्हणजे लेजर फोलिओ म्हणजे खाते वहीचं पान नंबर वर तुम्ही हा व्यवहार ट्रान्सफर करत असता. मग त्याचा पान नंबर त्याच्यावर म्हणजे हा लेजर फोलिओ. द ट्रान्झॅक्शन एंटर्ड इन द जर्नल आर पोस्टेड टू द लेजर. इन द कॉलम द पेज नंबर should be recorded against each and every account. At the time of posting the ledger in the
folio number or page number may be written off red link or any other ink. The description on this page from the amount. हे झालं लेजर फुल. Date, particular, LF. Then number 4, debit rupees. Debit amount or debit rupees. In this column, amount to be debited is written. In this column, amount to be debited account is written. ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट दिलेला आहे ती अमाऊंट त्या ठिकाणी तुम्ही लिहित असता. मग XYZ अकाउंटला डेबिट दिलं, मग फॉर एक्झाम्पल माल विकला आपण 500 रुपयाचा, मग 500 रुपयाने आपण या ठिकाणी डेबिट दिलं. ओके, हे झालं डेबिट कॉलम. ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट दिलं आणि ज्या अमाऊंटने डेबिट दिलं तीच अमाऊंट या ठिकाणी डेबिट कॉलम मध्ये लिहायची असते. देन आफ्टर क्रेडिट अमाऊंट. इन दिस कॉलम अमाऊंट ऑफ क्रेडिट अमाऊंट इज रिटन. आणि ज्या अकाउंटला तुम्ही ज्या रकमेने क्रेडिट दिलं ती रक्कम या ठिकाणी क्रेडिट कॉलम मध्ये दिली जाते. मग जितक्या अमाऊंटने तुम्ही ज्या रकमे अकाउंटला डेबिट दिलं तीच अमाऊंट ही क्रेडिट असू शकते. असं का म्हटलं, कारण आपण बऱ्याच वेळेस डेबिट अमाऊंट एकापेक्षा जास्त अकाउंटला आपण डेबिट देत असतो आणि त्याची टोटल क्रेडिट अकाउंटला घेत असतो. कधी कधी एका अकाउंटला आपण डेबिट देतो आणि एकापेक्षा जास्त अकाउंटला क्रेडिट देतो आणि त्यांचं रक्कम सेपरेट मानत असतो. दोन्हींची टोटल एकच होत असते, परंतु डिफरंट अमाऊंटने आपण क्रेडिट त्या ठिकाणी करत असतो. मग या ठिकाणी आपल्याला महत्वाचं करून काय, डेट, पर्टिक्युलर, LF, डेबिट अमाऊंट अँड देन क्रेडिट. अँड लास्ट, कास्टिंग ऑफ journal. At the end of each page of journal, the total debit amount and the total of credit amount column is taken to check arithmetical accuracy. To check arithmetical accuracy of the transaction. At the end of each page of journal आणि शेवटी प्रत्येक जर्नलच्या पानाचं the total of debit amount and the total of credit amount. डेबिट अमाऊंटची टोटल केली जाते, क्रेडिट अमाऊंटची टोटल केली जाते. डेबिट अमाऊंटची टोटल जेवढ्या रकमा डेबिट आहे त्या सगळ्यांची टोटल केली जाते, जेवढ्या रकमा क्रेडिट आहे त्या सगळ्यांची टोटल केली जाते. इज टेकन ऑन अर्थमॅटिकल अॅक्युरेसी, अचूकता बघण्यासाठी ऑफ द ट्रान्झॅक्शनची अचूकता तपासण्यासाठी. द टोटल ऑफ बोथ द कॉलम मस्ट बी इक्वल. आणि डेबिटची तुम्ही टोटल केली, फॉर एक्झाम्पल आपण अनेक जण एंट्री केला, समजा त्याची टोटल आली 12,300 रुपये या ठिकाणी टोटल आली आणि क्रेडिटची टोटल ही तितकीच यायला पाहिजे 12,300 रुपये. त्यावेळेस ही अर्थमॅटिकल अॅक्युरेसी त्या ट्रान्झॅक्शन मध्ये असते. जर डेबिट कॉलम हा डिफरंट अमाऊंट असेल आणि क्रेडिट कॉलम हा डिफरंट अमाऊंट असेल तर त्या ठिकाणी काहीतरी आपलं चुकतंय असं ग्राह्य आपण धरायचं असतं. म्हणजे काहीतरी चुकलंच 100% हे असं आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो, कारण डेबिट कॉलमची आणि क्रेडिट कॉलमच्या या दोन्ही टोटल या सेम असतात. आफ्टर द रेकॉर्डिंग जर्नल एंट्रीज ॲट द एंड ऑफ ईच पेज, द टोटल अमाऊंट ऑफ कॉलम is carry forward to next page by the writing word total CF or carry forward in particular column. The next page will begin with the total brought forward previous page. मागच्या पानावरून पुढच्या पानावर आपल्याला ओढता येतं. मग पहिल्या पानावर आपण जर्नलची नोंद केली, सगळे जर्नल पहिल्या पानावर लिहिले, त्याची टोटल ही कॅरी फॉरवर्ड ऑन नेक्स्ट पेजवर आपल्याला करायची असते. आणि सुरुवातीलाच आपण मागच्या पानावरची टोटल त्या कॉलम मध्ये घेत असतो. कॅरी फॉरवर्ड मागच्या पानावर लिहितो कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट पेज आणि पुढच्या पानावर लिहितो ब्रॉट डाऊन फ्रॉम प्रिव्हियस पेज. मग ब्रॉट फॉरवर्ड फ्रॉम प्रिव्हियस पेज बाय रायटिंग द वर्ड टोटल ब्रॉट फॉरवर्ड द लास्ट पेज ऑफ जर्नल
ग्रँड टोटल इज अ कास्टिंग आणि आपल्या ग्रँड टोटलसाठी ही कास्टिंग केली जाते. दॅन आफ्टर हे झाल्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे जर्नलायझिंग. द प्रोसेस ऑफ एंटरिंग द ट्रान्झॅक्शन ऑफ जर्नल इज कॉल्ड अ जर्नलायझिंग. अ प्रोसेस ऑफ एंटरिंग और recording a journal is called as a journalizing. Step of journalizing. Journalizing steps असतात. Find out the account involved in particular transaction. तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन दिलं जातं त्याच्यामध्ये जे काही व्यवहार झालेले आहेत त्याच्यामध्ये अकाउंट फाइंड आउट करायचे असतात. आपण अगोदर ड्युअल ॲस्पेक्ट और मॉडर्न अप्रोचनुसार हे शिकलेलो आहोत की ट्रान्झॅक्शन, ड्युअल ॲस्पेक्ट, अकाउंट टू बी इन्व्हॉल्ड, रूल्स अप्लाइड, अकाउंट टू बी डेबिटेड, अकाउंट टू बी क्रेडिटेड, क्लासिफिकेशन, या सगळ्या बाबी आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये बघितल्या. तर फाइंड आउट द अकाउंट इन्व्हॉल्व इन पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणकोणते अकाउंट इन्व्हॉल्व आहे हे आपल्याला बघायचं. फाइंड आउट द टाइप्स ऑफ अकाउंट इन्व्हॉल्व. ते अकाउंट कोणत्या टाइप्सचे आहे. Types of account: personal, real, nominal. Apply the rules of debit and credit each account. आणि त्यानुसार त्या अकाउंटला डेबिट आणि क्रेडिट आपण द्यायचं असतं. फाइंड आउट द अकाउंट टू बी डेबिटेड अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड. आणि आपल्याला शोधून काढायचं कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं. रेकॉर्ड द डेट ट्रान्झॅक्शन इन डेट कॉलम. मग त्यानंतर सांगितल्याप्रमाणे आपण या ज्या काही स्पेसिफिन आहे या स्पेसिफिन मध्ये आपण त्या जर्नल एंट्र्या डायरेक्टली करायच्या. हाऊ ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल. मग ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल कसं करतं. म्हणजे ट्रान्झॅक्शनचा प्रवास कसा होतो, ट्रान्झॅक्शन तयार कसं होतं. सोर्स ऑफ डॉक्युमेंट पहिला भाग आहे सोर्स. ऑफ डॉक्युमेंट. सोर्स ऑफ डॉक्युमेंट. पण आपण कागदपत्राच्या आधारे सोर्स ऑफ डॉक्युमेंट. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन. दॅन आफ्टर अ सर्टन टू अकाउंट. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये एव्हरी ट्रान्झॅक्शन इन व्हॉट अ सर्टन ऑफ टू अकाउंट्स. ओके. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. मग या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. त्याच्यानंतर टू इफेक्ट अ सर्टन ऑफ टू इफेक्ट. टू इफेक्ट. त्याच्यानंतर अकाउंट टू बी डेबिटेड अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड. मग या ठिकाणी अकाउंट टू बी debited and account to be credited. आणि शेवटला तयार होतं ते जर्नल. ओके. मग या ठिकाणी जर्नी और ट्रॅव्हल ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन ट्रॅव्हल कसं करतं. आपल्याला सुरुवातीला सोर्स ऑफ डॉक्युमेंट बघावं लागतं. सोर्स ऑफ डॉक्युमेंट बघितल्यानंतर त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन दिलेले असतात जे आपल्याला डेट वाईज ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी दिलेले आहे. ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर असर्टन ऑफ टू अकाउंट. त्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट जे आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यावे लागतं. कोणकोणते अकाउंट. मग
त्या ठिकाणी आपण समजा माल विकला, सोल्ड गुड्स टू XYZ लिमिटेड, मग पहिला अकाउंट XYZ आणि दुसरा अकाउंट गुड्स सोल्ड केला म्हणून सेल्स अकाउंट. इफ द गुड्स, जर त्या मालाला नाव असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल, तर मग सेल्सच्या ऐवजी फर्निचर येईल, मशिनरी येईल. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. विच अकाउंट, मग कोण त्या अकाउंट मध्ये त्याचं क्लासिफिकेशन पर्सनल, रिअल, नॉमिनल अशा अकाउंट मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर टू इफेक्ट, त्याचे 2 इफेक्ट त्या ठिकाणी दिले जातात. त्याच्यानंतर कोणत्या अकाउंटला डेबिट दिला आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट दिलं ते आपण त्याच्यामध्ये लिहित असतो. आणि देन फायनल टू बी जर्नल एंट्री ऑर क्रिएटेड द जर्नल एंट्री. अशा पद्धतीनं हे जर्नल त्या ठिकाणी हळूहळू तयार होत असतं. म्हणजे जर्नल आपल्याला ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन दिलं जातं, ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला अगोदर 2 ऍस्पेक्ट शोधून काढावं लागतात. काय आलं, काय गेलं, खर्च आहे का प्राप्ती आहे, माल विकला की माल खरेदी केला. त्याच्यानंतर त्याच्यामधले 2 अकाउंट आपल्याला बाहेर काढावे लागतात. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन करावं लागतं. हे रिअल अकाउंट आहे का, पर्सनल अकाउंट आहे का, नॉमिनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर त्याला डेबिट द्यायचं, क्रेडिट द्यायचं हे शोधून काढावं लागतं. त्याच्यानंतर त्याचा रूल्स बघावा लागतो. आणि दॅन आफ्टर फायनल प्रिपेअर द जर्नल अकाउंट. अशा पद्धतीने ही जर्नलची जी काही जर्नी आहे और ट्रॅव्हल आहे ती आपण आजच्या या सेशन मध्ये बघितली आहे. स्पेसिमेन टू जर्नल या ठिकाणी आपण बघितलेला आहे. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू स्टुडंट.